कारण टेस्ट पेपर याच्यामुळे सॉल्व्ह करायचे असतात की सगळी जी भीती आहे ती आपण टेस्ट पेपर सॉल्व्ह करत असताना भीती वाटते नक्कीच, ती भीती बाहेर निघत असते. ती निघू द्या, सगळी भीती बाहेर निघू द्या. पडू द्या किती मार्क पडायचे काही प्रॉब्लेम नाही. टाइम मॅनेजमेंटसाठी आणि चुका शोधण्यासाठी, सिली मिस्टेक टाळण्यासाठी टेस्ट पेपर सोडायचा आहे हे पहिल्यांदा सांगा, नाही त्याचा काहीच फायदा होणार नाही. जर फक्त स्कोर बघाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने टेस्ट पेपर सोडताय, त्याचा उद्देश तुम्हाला माहिती नाहीये. त्याच्यामुळे टेस्ट पेपर नक्की सोडवा. पहिल्यांदा त्याचा उद्देश हा जाणून घ्या. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 14 जून रोजी गट ब पूर्व परीक्षा आहे. आजपासून जर बघितल्या 4 मे, आजपासून बरोबर 40 दिवस राहिलेले आहेत. तुम्ही कधीही व्हिडिओ बघत असाल, 40 दिवस राहिले असतील, 30 दिवस राहिले असतील, ओके, 35 दिवस, 20 दिवस राहिले असतील. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि पुढे 12 जुलैला ग्रुप सी देखील आहे. त्याच्यामुळे आजपासून जर अभ्यास सुरू केला तर ग्रुप बी तर निघणारच आहे, पण नाही निघली एखाद्या वेळेस तर ग्रुप सी 100% निघणार आहे. ओके, तर बघा की नेमकी स्ट्रॅटर्जी काय करायची आहे. तर 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कुठल्या त्या 4 गोष्टी आहेत तर त्या बघा एकदा. 4 गोष्टी ह्या आहेत आणि ह्या आपल्याला पास करून देणार आहेत. एक रिव्हिजन, दुसरा आहे पाठांतर, तिसरा आहे PYQ आणि चौथा आहे टेस्ट सिरीज. या 4च गोष्टी करायच्या आहेत 40 दिवसात, 30 दिवसात, 20 दिवसात, तरच पूर्व परीक्षा पास होणार आहे. अन्यथा पुस्तक घेतो वाचतो, पुस्तक घेतो वाचतो, संपला विषय. अशक्य गोष्ट आहे. कारण की पेपर डिफिकल्टी लेवल वाढत आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत वाढत आहे, बदलत आहे, चेंज होत आहे. त्याचा अप्रोच जर समजला नाही तर आपला कार्यक्रम बिघडलाच म्हणून समजून जायचंय. तर बघा, एक एक गोष्ट घेऊयात, टप्प्याटप्प्याने घेऊयात, एकेका गोष्टीवर बोलूयात. आपलं ऍप्लिकेशन आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर. या ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला सर्च करा, त्याच्यात कंबाईन बॅचेस याला क्लिक करा. तिथे तुम्हाला आपली टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. ओके, पहिल्यांदा टेस्ट सिरीज बद्दल बोलूयात आणि पुढे आपण डिटेल पद्धतीनं डिटेल पद्धतीने प्रश्न देखील घेतोय की जवळपास 16 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाचा एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. पुढे मी त्याची PDF पण दाखवतो, एक्सप्लेनेशन पण कसं आहे ते दाखवतो. ओके, ही टेस्ट सिरीज आहे. ओके, चला फुल लेंथ टेस्ट सिरीज. तर आता एकेका मुद्द्यावरती हात घालूयात की नेमकं कसं आहे. चला की नेमकं काय काय करायचं बघा. पहिल्यांदा मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन. ऐकून लय भारी वाटलं, पण अर्थ काय? तर अर्थ हेच आहे की 7 विषय आहेत, 7 विषयाला सध्याच्या परिस्थितीला 4च गोष्टी वापरायच्या आहेत. म्हणजे एका विषयाला 4 पुस्तकं वापरायची काय नाही. बघा कसं, डायरेक्ट सांगतो. हे विषय आहेत, पॉलिटीला 15 प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्सला 15, भूगोलला 10. हे 4 विषय मिळून 50 प्रश्न व्हायलेत. ओके, 50 प्रश्न क्लिअर. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, याला सध्याच्या परिस्थितीला काय करायचंय, कुठून रिव्हिजन करायचंय? कंबाईनचे जुने प्रश्न प्रिलिम्सचे आणि त्याचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक हे पकडायचंय. त्या 40 दिवसात जो हे करेल तोच पूर्व परीक्षा पास होईल. आणि हे पाठ झालंय. आता काय पण विचारा, जर झालं असेल तर, होणं शक्य नाही, पण झालं नंतर सरावासाठी 21,000 प्रश्नसंच. 21,000 गुणिले 40 दिवस असं नसतात करायचं. टॉपिक वाईज जायचं. कंबाईनचे जेवढे टॉपिक आहेत, 15 ते 16 टॉपिक आहेत, तेवढेच टॉपिक इकडून घ्यायचे आहेत. बस संपला विषय. हे करायचं आहे. मग तुम्हाला कळलं पाहिजे पॉलिटीला 15 प्रश्न आहेत. माझा ह्या बुकमधून कंबाईनचं रिव्हिजन 5 दिवसात होतंय, कोणी म्हणेल 6 दिवसात होतंय, कोणाचं 4 दिवसात होईल. कळलं? तर हे तुमचं लिहिलेलं पाहिजे. इकॉनॉमिक्सचं सेम 4-5 दिवस लागतील. भूगोलचं तसंच. महाराष्ट्राचा भूगोल 2 दिवसात संपतो, 3 दिवसात संपतो. भारताचा भूगोल 2 दिवसात संपतो, 5 दिवस असे लागलेत. इथंच महाराष्ट्राचा इतिहास 3 दिवस, 2 दिवस, 3 दिवस भारताचा भूगोल, असं म्हणजे 5-20 दिवस तुमचे इथे गेलेले आहेत. यालाच 40 पैकी 4 विषयाला. मग हे तर गेले. मग आता बाकीचे विषय कधी करायचे? तर याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे. करंट अफेअर्स डेली 1 तास करायचे, 1 ते 1.5 तास दररोज, आजपासून एक्झाम पर्यंत. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट आहे मॅथ रिजनिंग दररोज 2 तास करायचंय. मग सायन्स कधी घ्यायचंय? तर सायन्स आजपासून शनिवार जरी केलं तरी होऊन जाईल. किंवा अजून मधले मला कधी बोर व्हायलाय तसं एक अर्धा दिवस सायन्सला देऊन टाकायचं की आज सायन्स करून टाकू, आज सायन्स करून टाकू. दर शनिवारी सायन्स आजपासून परीक्षेपर्यंत, आणि मधला एखादा 5-6 तास असं एक 8 दिवसातून 8 दिवसातून एक तुमच्या मनावरती असं करू शकता. ओके, हे झालं हे. पण नेमकं मग तुम्ही जे सांगितलं की इथं म्हटले की रिव्हिजन, पाठांतर, PYQ, टेस्ट सिरीज. PYQ कुठले? कंबाईनचे पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन, तेच PYQ. त्याला ऍडिशन मध्ये 21,000, ते पण कंबाईनच्या टॉपिकनुसार. हे नीट शब्द लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन, कंबाईनचे
जुने प्रश्न एक्सप्लेनेशनचं पुस्तकच रिव्हिजन करायचं. ओके, ते मग पाठांतर काय करायचंय तर पुढे दाखवतो, प्रश्न दाखवतो. पण अजून देखील शेवटचे 3 दिवस असतील, 11, 12, 13 या 3 दिवसात वाचता येईल असे फॅक्च्युअल कंटेंट तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. 3 दिवस पुरेल असाच फक्त करायचा आहे. नाही तो काढले 100 पेज. 3 दिवसात समजा 20-20-20 60 पेजेस किंवा 10-10-10 30 ते 40 पेजेस किंवा 25 ते 30 पेजेस असं फॅक्च्युअल कंटेंट काढायचं आहे. आणि दर रविवारी किंवा 8 दिवसातून 2 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत या 40 दिवसात. खूप महत्वाची गोष्ट आहे टेस्ट पेपर. याच्याशिवाय तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होणार नाही. पुढे मी डिटेल पद्धतीने बोलणार आहे. तर ही गोष्ट पहिल्यांदा कळाली का बघा, किंवा मिनिमम मटेरियल वापरायचंय आणि मॅक्झिमम रिव्हिजन करायचं. आता सोर्स पण सांगितलाय. इथं कोणी म्हणेल पॉलिटीला कुठलं पुस्तक वापरतात, ही वेळ नाहीये. इकॉनॉमिक्सला कुठलं पुस्तक वापरतात, ही वेळ नाहीये. महाराष्ट्राच्या इतिहासला, इंडियाच्या हिस्ट्रीला किंवा जिओग्राफीला कुठलं पुस्तक वापरताय. तुम्हाला अडचण आली तर तेवढा पॉइंट फक्त पुस्तकात जाऊन बघायचा आहे. इथं आता वेळ नाहीये पुस्तक वाचायला 40 दिवसात. 40 दिवस राहिले असतील, 35 दिवस राहिले असतील, 30 दिवस राहिले असतील. इथं वेळ नाहीये बेट्यांनो हे करायचं. हे नाहीये, हे रिव्हिजनचा पिरियड आहे. इथं मॅक्झिमम PYQ, त्याचं एक्सप्लेनेशन 21,000 मधून PYQ, त्याच्यातून पाठांतराचा घटक बाहेर काढणं आणि नंतर मॅक्झिमम टेस्ट पेपर सोडवणं, ही ती वेळ आहे. घेतो आता पुस्तकाचं नाव घेत नाही, पण घेतो एखादं पुस्तक सगळंच वाचतो, सगळंच वाचतो. पहिल्यापासून महिना लागेल. अख्खं पॉलिटीचं पुस्तक वाचायला तुला महिना लागेल. इकॉनॉमिक्सचे 2 पार्ट घेतले असेल 2, अजून एखादा महिना लागेल. महाराष्ट्राचा इतिहास करायलाच तुला महिना लागेल. भूगोल करायला 2-2 पुस्तकं आहेत, महाराष्ट्र इंडिया, त्यालाच वेळ लागेल. बाकी सायन्स राहिले, मॅथ, रिजनिंग, करंट, संपला विषय. ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल रिव्हिजन होईल त्याच दृष्टीने आपल्याला यूज करायचं. मी त्याच अँगलने सांगितलंय. 40 दिवस, 35 दिवस, 30 दिवसाच्याच अँगलने मी तुम्हाला स्टडी मटेरियल सांगितलंय. ते रिव्हिजन झालं पाहिजे. वाचलंय ते परत वाचायचंय. नाही तर घेतलं पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यालाच महिना गेला, संपला विषय. असं करतात भरपूर जण. रिव्हिजन नाही झालं, एकही रिव्हिजन नाही झालं, एकदा वाचून होत नाही तर रिव्हिजनचा काय विषय. त्याच्यामुळे स्टडी मटेरियल हे फिक्स ठेवायचंय आपल्याला. या दिवसांमध्ये त्याचं एकदा तरी रिव्हिजन होईल अशा अँगलनी करायचं आहे. मी म्हणतो 3 रिव्हिजन झाली पाहिजे. 3 कसं काय? पहिल्यांदा एकदा जे कंबाईनचं बुक आहे ते पूर्ण एकदा वाचून झालं पाहिजे. त्या सब्जेक्ट समजा पॉलिटी आहे, ओके, त्याला परत एकदा फास्टमध्ये त्याला रिव्हिजन झाली पाहिजे. आणि परीक्षेच्या 3 दिवस आधी याच्यातला फॅक्च्युअल कंटेंट काढून घेतला पाहिजे. हे 2 रिव्हिजन करतानाच पॉलिटीचे पहिलं आणि दुसरं तिथून ते नोट डाऊन करायचं. शेवटच्या 3 दिवसात एखाद्या 2 तासात पॉलिटी फॅक्च्युअल कंटेंट, कलम वगैरे हे आठवत नाही, सूची वगैरे, तेवढंच फिनिश द गेम, तेवढंच करायचं. हे रेडी असेल तर कॉन्फिडन्स वाढतो. क्लिअर. त्याच्यानंतर IMP टॉपिक नुसार जायचं की इकॉनॉमिक्सचे मला 15 ते 16 टॉपिक आहेत, पॉलिटीचे पण समजा 19 ते 20 टॉपिक आहेत, महाराष्ट्राच्या भूगोलचे पण 16 टॉपिक आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासचे 16 टॉपिक आहेत, भारताच्या याचे 20 टॉपिक आहेत, भूगोलचे तसंच आहे. तसं जा ना. पुस्तक टार्गेट करायचं आहे आम्हाला. पुस्तक, महाराष्ट्राच्या भूगोलचं पुस्तक रिव्हिजन झालं पाहिजे. पुस्तकावरती पेपर आहे का? नाही. आयोगाची जी बाउंड्री आहे, सिलेबस आहे. बघा काय करतात, आपलं काय चुकतंय, आपण पुस्तक टार्गेट करतोय. पुस्तक. पेपर सेटर काय करतंय, आजपर्यंतचे PYQ आणि त्याच्यात त्यांना टॉपिक काढलेले आहेत पेपर सेटरनं, त्याच्यावरच हे टाकतंय. एखादा 2 प्रश्न ते हार्ड टाकते, हार्ड चुकला पाहिजे. ते या पुस्तकात एकच सापडतंय, एक या पुस्तकात बी सापडत नाही. आणि आपलं टार्गेट आहे पुस्तक. ना PYQ केले आम्ही, ना ते IMP टॉपिक केले नाही, काही नाही. आमचं लक्ष इथं आहे. आणि याचेच प्रश्न चुकले 8 पैकी, समजा भूगोलचे, इतिहासचे 8 पैकी किंवा 10 पैकी यायलेत किती, 6च यायलेत, 7च यायलेत, 7 बी नाही, 5च यायलेत, 5-6 मार्क यायलेत दोन्हीकडे बी. हेच जर या नाही IMP टॉपिक आणि PYQ केले, 8-8 येतील बरोबर. वाढल्या का नाही स्कोर? जिथं 5-6 येऊ लागले तिथं 3-3 वाढले का नाही? 6 मार्काचा बेनिफिट झाला का नाही डायरेक्ट? ही एका 2 विषयाचा. असं बाकीच्या विषयाला होईल की पॉलिटीला याला 8च पडलेत, हे कसं 12-13 वरती चाललंय, इकॉनॉमिक्सला 11-12 यायलेत, ही 7 वरती चाललंय. असंच व्हायलंय ना. बघा तुम्ही पेपरचं अनालिसिस करा ना. तुम्ही दिलेला असं पेपर बघा, त्याच्यात तुमचं काय चुकतंय ते. तुम्हाला खरे पेपर उघडूनच बघितला नसेल अजून, मागे जो 2 फेब्रुवारीला झाला पेपर, भरपूर जण उघडलाच नसेल, तो पेपर घ्या, 2-3 तास काढा, त्याला बघा एकदा काय होतंय ते, मग तुम्हाला समजेल. ओके, चला एकदा आपली टेस्ट सिरीज दाखवतो तुम्हाला की हे टेस्ट पेपर आहेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये. ओके, एकदम जबरदस्त पद्धतीनं, खतरनाक पद्धतीनं दिले. 100ला 100 प्रश्न दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. ओके, बघा. आणि याचं एक्सप्लेनेशन बघा पूर्ण. पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन पूर्ण, 100ला 100 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन,
डिटेल पद्धतीनं दिलेलं आहे. एकदम एक्झाम ओरिएंटेड दिलेलं आहे. मस्तपैकी रिव्हिजन होणार आहे. शनिवार रविवार किंवा एखादा रविवार पकडायचा, मस्त टेस्ट पेपर प्रिंट करायचे, सॉल्व्ह करायचं, काय चुका झाल्या त्या बघायच्या, जबरदस्त पद्धतीने याचं रिव्हिजन करायचं. एक पेपर सॉल्व्ह करायला 1 तास, पुढचे 2-3 तास मस्त रिव्हिजन. पूर्ण नवीन ऍडिशन असेल लाल पेनने अंडरलाईन करा, तेवढं वाचा, बस ऍडिशन करायचं आहे आपल्याला, त्या पद्धतीने जायचं आहे. क्लिअर? चलो, PYQ जे कंबाईनचं पुस्तक आहे त्याचं क्वेश्चन म्हणजे कंबाईनचे पूर्वपरीक्षेचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशनचं पुस्तक, त्याच्यातूनच मॅक्झिमम रिव्हिजन करायचं आहे. आणि आता टेस्ट सिरीज बद्दल पुढे बोलणार आहे. चला, क्लिअर? हा, हे क्लिअर झालं तर मला सायन्सला वेळ द्यायचा आहे का तो तुम्ही दर शनिवारी द्या. ओके, मॅथ आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्स डेली करायचं आहे. त्याच्यात 3रा विषय घ्यायचा आहे. दररोज 3 विषय घ्यायचे. दररोजचे किती विषय घ्यायचे रे? 3 विषय घ्यायचे. 3 करंट अफेअर्स डेली 1 ते 1.5 तास, मॅथ आणि रिझनिंग 2 तास, आणि 3रा विषय घ्यायचा आहे तुम्हाला. मग ते 5-5 दिवस घ्या का 4-4 दिवस घ्या, तुमच्या मनात घ्या. ओके, क्लिअर? चला पुढे पाठांतराचा घटक काय पाठांतर करायचंय. पाठांतर काय करायचं सांगितलं ना, जे फॅक्च्युअल आहे, आकडेवारी आहे. ओके, काय ट्रिक्स आहेत तुमच्या त्या परीक्षेच्या 3 दिवस आधी त्या वाचायच्या. 3 दिवस कधी, तारीख पण सांगतो, 11, 12, 13 जून या तारखेला 3 दिवस वाचायचं. फॅक्च्युअल डाटा चुकता कामा नाही. मग हे कुठून सापडेल सर? किराणा दुकान भेटते का? तू मागच्या पेपर दिला असशील ना, ते पेपर उघड एकदा, त्याचं काय चुकलंय बघ. मी आता काही प्रश्न आणले दाखवतो तुला बघ. जास्तीत जास्त रिव्हिजन केल्यानंतर परीक्षेत आठवतंय. आणि परीक्षाभिमुख जर अवघड घटक जर परीक्षेत आले तर 3 दिवस आपल्याला रिव्हिजन करायचं. तर बघा, मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न दाखवतो. बघा, हा प्रश्न आहे, प्रार्थना समाज. कितीतरी वेळा प्रश्न आलाय का नाही प्रार्थना समाजावरती. आता ज्याचा चुकला असेल तर कुठे चुकला माहितीये का? की हे बरोबर आहे, नामा जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन वगैरे वगैरे काम केलंय, हे सगळं बरोबर आहे. तिन्ही स्टेटमेंट. यांनी इथे नाशिक टाकलं, इथे ट्रॅप टाकला आहे. ट्रॅप की काय? या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढलेला आहे. नाही, पंढरपूरला काढलाय. तुम्हाला काय सोर्स आहे? 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे का? जुनं स्टेट बोर्ड, तिथून हे प्रश्न आहे. बघा, मी सोर्स पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे 31 मार्च 1867 प्रार्थना समाजाची स्थापना, मुंबई येतं. त्याला कोण कोण काय हे होतं, नेते वगैरे, ते काय ते आहे डिटेल पद्धतीनं. ओके, हे 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे. आणि हे बघा, हे इथं पंढरपूर, हे इथं, हे मी असं गोल पण केलं, अंडरलाईन पण केलंय. अनाथ बालक आश्रम मी ऑलरेडी अंडरलाईन केलेलं आहे. बघा, हे पूर्ण हे लाल पेन आधीच अंडरलाईन केलंय. हे या पद्धतीनं हे आहे. हे इतकं माइंड पद्धतीने वाचतो का आपण? 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आपल्याला वाचायचं आहे. वाचतो का आपण? नाही. जुने प्रश्न PYQ वाचतो का? प्रार्थना समाजावरती कितीतरी वेळा प्रश्न आलाय. प्रश्न खूप सोपा होता, पण एक हे झालं की संपला कार्यक्रम. वृत्तपत्र, वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र आहेत ते, की यांचे सगळे हे पाठ आहेत का आम्हाला? सगळे आजपर्यंत आलेले MPSC आजपर्यंत विचारलेले पाठ आहेत का? नाही सर, हा पण प्रश्न चुकला. पाठीमागचा जो प्रश्न होता सर, हा हे पण चुकलं सर, मी झांबळून गेलो सर, झांबळूनच गेलो, मला कळलंच नाही. इथं ऑल ऑफ द अबोव तरी नशीब उत्तर नव्हतंच कुठेतरी, तरी झांबळूनच गेलो सर, मला कळलंच नाही. हे तर स्टेटमेंट बरोबर आहेत ना, हे याच्यात तर काहीच नाही. हे काय आपण डाऊटफुल समजू शकतो, हे माहीतच आहे ना. हे स्टेटमेंट, ही स्टेटमेंट 100% माहीत आहेत. इथं आयोगानं चुकवलंय आणि हे आपल्या ऑथेंटिक गव्हर्नमेंटच्या सोर्समधून आलेलं आहे, तरी चुकतंय. हे 2 प्रश्न आहेत इतिहासचे. अजून प्रश्न आहेत, भरपूर घेतो मी प्रश्न. हे टेस्ट सिरीजच्या बाबतीत उपलब्ध आहे. आपल्या ऍप्लिकेशनला जाऊन तुम्ही परचेस करू शकता. हे बघा, हे की बुवा कामगार आयटक जी कामगार संघटना आहे, त्याचे अध्यक्षपद कुणी भूषवली नाही, ते यांनी भूषवलेलं नाही. भूषवलेलं कुणी आहे? ही मॅक्झिमम रिव्हिजन केल्यावरतीच होईल ना, का आठवेल? हे हा फॅक्च्युअलच कंटेंट आहे ना. असं जर नीट वाचलं नाही, याच्यावरती जर फोकस केला नाही की कामगार संघटना, कामगार चळवळी, याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलाय. आयटकवरती याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलाय. म्हणजे रिपिटेटिव्ह टॉपिकवरती रिपिटेटिव्ह प्रश्न येत आहेत, आमचे चुकतायत. ही महत्वाची. अजून दाखवतो तुम्हाला. बघा, बघा, राजर्षी शाहू महाराज, याच्यात ऑल ऑफ द अबोव उत्तर आहे. पण राजर्षी शाहू महाराजांवरती कितीतरी वेळा प्रश्न आलाय का नाही रे? कितीतरी वेळा. तुम्हाला हा सोपा होता, ठीक आहे, हा सोप्या कॅटेगरीचा होता. हा खूप अवघड होता, हा चुकलाय भरपूर जणांचा. हा पाठीमागचाही चुकून गेलाय, हा पण. इथं पाठच नाही भरपूर जणांना. इथं सिलेमिस्टिक झाली, काहीतरी गोंधळलो, जोड्या लावायची, पेपर सॉल्व्ह करायची प्रॅक्टिसच नाही, याच्यात पण या गोष्टी झाल्यात त्यांच्या. पुढे बघा, हा इकॉनॉमिक्सचा, किंवा 19 जुलै 1969, इथं कन्फ्युजन झालं, किंवा 19 आहेत का 14 आहेत, 14च आहेत, कन्फ्युजन झालं. असं होता कामा नये. सोपा कंटेंट आहे हा, तर PYQचाच भाग आहे, रिपीट झालेला PYQ आहे. हा भरपूर जणांचा चुकलाय. ओके, हे बघ, हे देखील भरपूर जण चुकले. जो ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे, हे झांबळूनच गेले, कळलंच नाही, शब्दच कळला नाही, भाषा समजली नाही. सोपं आहे पण गोंधळूनच गेलो.
त्याचा अर्थच कळला नाही की शाखा विस्तार म्हणजे काय म्हणायचं यांना, किंवा बँकाचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय, किंवा बँकिंग नियंत्रण कायदा काय, असं एकदम पॅनिक होऊन गेलो. त्याच्यामुळे PYQ वरती सरावच नाही ना, पुस्तकातून फक्त वाचन वाचन वाचन. दिसायला रे ओळखीचं काहीतरी बँका राष्ट्रीयकरण हो वाचलंय रे, बँकिंग नियंत्रण कायदा वाचलाय, ही बी वाचलंय, पण कसं वेळच लागून झालाय, घाबरून गेलो, तिथे वेळच नाही पुरला, मी नीट वाचलंच नाही. मग असं जे होतंय ते टेस्ट पेपर सोडवणं गरजेचं आहे. नीट वाचलंय आता हे कलम एवढे, आज मी सगळ्या युट्यूबलाच व्हिडिओ टाकलाय की आजपर्यंतचे सगळे IMP कलम, सगळे IMP कलम म्हणजे त्याची लिस्ट टाकली, हे हे तेवढेच करायचे, बस परीक्षेला जायचं. पण आपल्याला ते पण चुकायले, हेच चुकायले, इथंच कन्फ्युजन व्हायले. 267 280 असं हो झालं गेलं संपलं. किती सोपं, हे किती तरी वेळा रिपीट आलेले आहेत. पण तरी जर तुमचे चुकत असतील तर बघा. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर टेस्ट पेपर सोडवायचे. काय माझी विकली पाहिजे टेस्ट पेपर म्हणून काय, अरे बाबा तसं नाही. क्वालिटी टेस्ट पेपर काढलेत, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहेत. एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. जबरदस्त पद्धतीने एक्सप्लेनेशन दिले, काही वाद नाही त्याच्यामध्ये. तरी देखील टेस्ट पेपर आम्ही सोडवत नाही आहोत. टेस्ट पेपर्स विथ एक्सप्लेनेशन, म्हणजे टेस्ट पेपर तर आहेतच रे, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलंय. म्हणजे 1600 प्रश्न, 16 प्रश्नपत्रिका आणि त्या 1600 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन, बघा किती सराव होईल. ओके, टेस्ट पेपर सोडवणं अत्यंत गरजेचं. काय होते टेस्ट पेपर सोडवून, टाइम मॅनेजमेंट करते किंवा 60 मिनिटं 100 प्रश्न, कसं गणिताला किती वेळ द्यायचा आहे, किती उरला पाहिजे, सरळ सोडल्या काय होतंय, टुक्की मारल्या काय होतंय, या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे टेस्ट पेपर सोडवायचे. पेपर सोडत असताना काय चुका होतात त्या आता टेस्ट पेपरमध्येच झाल्या पाहिजे. म्हणजे मेन जेव्हा आयोगाचा पेपर सोडवेल तेव्हा एकही चूक होणार नाही. त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सिली मिस्टेक व्हायल्यात, माझ्या कॉन्फिडन्सच नाहीये. आता टेस्ट पेपरमध्येच काय भीती वाटायची वाटू दे, आयोगाच्या पेपरमध्ये जेव्हा सोडवेल तिथे भीती वाटणार नाही. सगळी जी काही भीती आपल्या मनात आहे ती टेस्ट पेपर असतानाच बाहेर येऊ दे, भीती वाटू दे. कारण की जेव्हा मी आयोगाचा पेपर सोडवेल त्यावेळी माझ्या मनात भीतीच राहणार नाही, कारण की सगळी भीती निघून जाईल ती टेस्ट पेपर सॉल्व्ह करत असताना. कारण टेस्ट पेपर याच्यामुळे सॉल्व्ह करायचे असतात की सगळी जी भीती आहे ती आपण टेस्ट पेपर सॉल्व्ह करत असताना भीती वाटते नक्कीच, ती भीती बाहेर निघत असते. ती निघू द्या, सगळी भीती बाहेर निघू द्या. पडू द्या किती मार्क पडायचे काय प्रॉब्लेम नाही. टाइम मॅनेजमेंटसाठी आणि चुका शोधण्यासाठी, सिली मिस्टेक टाळण्यासाठी टेस्ट पेपर सोडायचा आहे हे पहिल्यांदा सांगा, नाही त्याचा काहीच फायदा होणार नाही. जर फक्त स्कोर बघाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने टेस्ट पेपर सोडताय, त्याचा उद्देश तुम्हाला माहिती नाहीये. त्याच्यामुळे टेस्ट पेपर नक्की सोडवा, पहिल्यांदा त्याचा उद्देश हा जाणून घ्या. त्याच्यावरती वाटलं तर एखादा व्हिडिओ परत टाकतो. कॉन्फिडन्स चेक करायच्या, मनातली भीती जी दूर करायची आहे ती बाहेर निघते, भीती वाटायली म्हणजे ती निघून चालली आहे बाहेर, त्याला निघू द्या, वाटू द्या अजून भीती किती वाटायची, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणत्या विषयाला किती प्रश्न चुकतात, किती बरोबर येतात, का चुकतात, कुठल्या टॉपिकवरती चुकतात, हे टेस्ट पेपर मधून कळतंय. आम्ही त्याच्यावरती लक्ष देत नाही आहोत, आम्ही त्याच्यावरती काही काम करत नाही आहोत. ते करण्यासाठी म्हणून टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आहे. एखादा अवघड प्रश्न आल्यानंतर मी थांबवतो का, मी भीतो का, टरकती का माझी, हे बघणं गरजेचं आहे. मी भाईलो 2 प्रश्न अवघड आले, माझे हातपाय थरथर का पाहिले, कळू दे ना, चांगली गोष्ट आहे ना. आज टेस्ट पेपरमध्ये होत आहे ना, आयोगाच्या पेपरमध्ये जर तसं झालं तर हो सर बरोबर आहे. ते टाळण्यासाठी म्हणून टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे. लॅबमध्ये सोडवा, एखादी टेस्ट सिरीज ऑफलाईन घेताय तिथे जाऊन सोडवा, सगळ्या परिस्थितीमध्ये सोडवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. एखाद्या वेळेस उपाशी राहून सॉल्व्ह करा, एखाद्या वेळेस बम खाऊन सॉल्व्ह करा, एखाद्या वेळेस मॅथ रिझनिंग पहिल्यांदा घेऊन सॉल्व्ह करून बघा तर खरी, ट्रायल अँड इरर तर करून बघा. मग जी मेथड बेस्ट वाटते तीच मेथड मग परीक्षेत फॉलो करायची आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. टुक्का मारल्यानंतर खरंच फायदा होतो का विचारतात याला त्याला, अर्थात स्वतः करणं, एखाद्या टेस्ट पेपर करून मारणं टुक्के 100ला 100 अटेम्प्ट करून बघ ना एखाद्या वेळेस. नुसती एखाद्या वेळेस OMR घे आणि 100 गोल करून बघ, फक्त किती वेळ लागतो कळेल तुला, किती वेळ लागतो. फक्त रॅन्डमली 1चं उत्तर 3, 1चं 2, 3चं 4, 5चं 6, 5चं 1 असं करून बघायचं. OMR घ्यायची, 1चं 2, 2चं 3, 3चं 1, 4चं 3, 5चं 2, 6चं 1 असं गोल करून बघायचं. असं ती पेन घ्यायची, बघायचं पूर्ण 100 गोल करायला किती वेळ लागतो. कधी करणार आहोत आपण, गोल करायला वेळ जातो, असं सगळ्या गोष्टी ह्या इथे करणं गरजेचं आहे, तेव्हा त्या गोष्टीचा फायदा होतो. ओके, ही कंबाईनची फुल लेंथ टेस्ट सिरीज आणि प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. हे 16 टेस्ट पेपर प्रिंट करता येतील. आणि ज्यांना माझा व्हॉट्सअप क्रमांक, माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसतील त्यांनी 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमचं पासवर्ड वर्ष या सगळ्या गोष्टी पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल आणि माझा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे सेव्ह करा. ओके, आणि हे टेस्ट पेपर उपलब्ध आहेत आपल्याकडे. चला पुढे, गुलाल बॅच, टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटरशिप आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज. ज्यांना गुलाल बॅच जॉईन केली असेल त्यांना टेस्ट पेपर मोफत असतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्या याची कंबाईनचे टेस्ट पेपर सगळे मोफत. ओके, आणि ज्यांना पर्सनल लेवलला आपल्याला बॅच मेंटरशिप पाहिजे की सर 1 to 1 आपल्याला कॉलिंगवर, मेसेजवर किंवा बॅचच्या माध्यमातून, त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. एक विचारायचं कसं अभ्यास कर, कुठल्या बुकलिस्ट पासून ते एक्झामपर्यंत पूर्ण आपण त्याच्यात मार्गदर्शन करतो की कुठले पुस्तक वापरायचे, काय वाचायचं, काय नाही पूर्ण. आणि मराठी व्याकरणची ती बॅच ती घेऊ शकता. ओके, चला.
तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. ओके, अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, 4 गोष्टी मी त्यात सांगितल्यात. रिव्हिजन कुठून करायचंय? कंबाईनचे जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशनचे पुस्तक, त्याच पुस्तकातून रिव्हिजन करायचंय. दुसरं पाठांतर, त्याच्यातूनच अवघड घटक पाठांतराचा भाग बाहेर काढायचा आहे. 3 दिवस आपल्याला ते वाचायचं आहे, त्याच्यात 10-12 पेजेस काढायचे, त्याच्यातच फॅक्च्युअल डाटा काढायचा आहे. PYQ, कंबाईनचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, तेच PYQ करायचे. अजून 21,000 प्रश्नसंचमधून ते करायचे. मागच्या वर्षीचे आपण मागच्या 2 वर्षाचे B आणि C चे पेपर घ्यायचे, प्रिंट करायचे आणि त्याच्यातले टॉपिक बघायचे, प्रत्येक प्रश्न बघायचा आहे, कुठला अवघड आहे कुठला सोपा आहे. ओके, आणि टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचं मी ऑलरेडी बोललोय, पण अजून एखादा व्हिडिओ टाकतो की टेस्ट पेपर सॉल्व्ह करत असताना नेमका काय चुका होतात, काय त्याच्यावरती केलं पाहिजे, याच्यावरती एखादा व्हिडिओ टाकतो. पण सध्या हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, आणि ह्यात जर चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचा नक्की स्कोर वाढल्याशिवाय राहणार नाही. अजूनही तुमचे जे काही प्रश्न असतील ते खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.